तर आपल्याला सामना उद्या खेळवावा लागेल. सागर, सौरभ आणि सागर ही जोडी आणि पहिल्या बॉलिंग साठी अजय. इंटरनेट आज व्यवस्थितपणे नसल्या कारणाने मध्यंतरी लाईव्ह टेलिकास्टला प्रॉब्लेम येत होता. याची आमच्या सर्व क्रीडा रसिकांनी सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. जर का इंटरनेट नसेल तर लाईव्ह टेलिकास्टला प्रॉब्लेम येणारच. कैलास बांगारे, कैलास आपण एका मॅच साठी फक्त अंपायरिंग पोहोचा प्लीज. एक इनिंग तरी आपण अंपायरिंग साठी जा कैलास. इट्स हंबल रिक्वेस्ट टू यू. आणि कैलास अत्यंत प्रामाणिक खेळाडू, हुशार आहे, मेहनती आहे आणि तो मैदानाकडे रवाना सुद्धा झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच कैलास आणि अभिनंदन की आपण सेमी फायनल मध्ये पोहोचलात. मेचकरवाडी संघ काल दिवसभरामध्ये जो खेळलाय ना, जबरदस्त खेळला आणि विजयाचा हकदार आहे. एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती 100%. एक ट्रॉफी नक्की मेचकरवाडीकर इथून घेऊन जाणार. पण आज फायनलच्या तिकिटासाठी ते पुन्हा एकदा दाखल झालेत. पहिलाच बॉल, सामन्याची सुरुवात आणि झटका पहिला. सागर पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगने पाहिजे तशी करामत करू शकला नाही आणि कोंदिवडे संघाचा पहिला झटका शून्यावरती. गोलंदाजीने फलंदाजीने आज ज्याने खरोखर ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला तो सांची संघाचा अजय शिर्के. आज तुफान फॉर्म मध्ये खेळलाय, बॅक टू बॅक कन्सिस्टंट आणि पुन्हा एकदा तिसऱ्या मॅच मध्ये देखील त्याने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली ती कोंदिवडे संघाच्या सागरची. सौरभ आणि भावेश देशमुख आज खरं तर या दोघांच्या बॅटमधून धावा आल्यात. भावेशने प्रिव्हियस मॅच मध्ये एक सिक्सर ठोकला होता आणि सौरभ दोन्ही मॅच मध्ये कन्सिस्टंट खेळलाय. पण अजय शिर्क्याच्या विरोधात आज दमदार बॅटिंग या पॉवर प्ले मध्ये त्यांना करावी लागेल. ही मॅच विजयाची ट्रॉफी घेऊन जाणारी मॅच आहे, त्यामुळे जिंकणार तो एक ट्रॉफीचा हकदार होणार. त्यामुळे हा सामना अतोनात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्लीज सामना फास्ट खेळवा. गोलंदाज तयार अजय शिर्के. भावेशच्या बॅटमधून फटका आला ऑन साइडला. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल ने इथून सुरुवात होईल धावसंख्येची. कोंदिवडे संघाने देखील आज दुसऱ्या मॅच मध्ये खरं तर मोहाचीवाडी बी टीमच्या विरोधात सामना थोडा कठीण होता, पण आपल्या गोलंदाजीने आणि सौरभने जे 2 शॉट मारले तिथून मात्र भावेशने जो एक सिक्सर ठोकला त्या स्कोरच्या जीवावरती मात्र त्यांनी 24 धावा देखील डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजाने एक ताकद दिली. आता 30 धावसंख्या 3 ओव्हर मध्ये किमान 30 धावा म्हणजे फार मोठी धावसंख्या होऊ शकते. 25-30 धावा मैदानावरती थोडा संघर्ष करायला भाग पाडतात. आणि आता अजय शिर्के पुन्हा राऊंड द विकेटने आलेत. आज खरं तर त्याने राईट हँड बॅटरच्या विरोधात ओव्हर द विकेटने बॉलिंग केली आणि लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात राऊंड द विकेटने बॉलिंग केली आणि आपला अनुभव दाखवताना सांची टीम साठी पॉवर प्ले मध्ये समोर होता. ड्राईव्ह केलाय, कुठलीही धाव नाही, कुठलाही धोका नाही. 3 बॉल मध्ये फक्त सिंगल. अजयचा हा चेंडू खरं तर पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर एक सिंगल आपण पाहिले आणि 2 डॉट बॉल. आता 4 बॉल मध्ये एकच धाव. फुल टॉस सौरभच्या बॅटमधून, गॅप मोठा आहे, चेंडूला अडवलंय. सिंगल, फक्त सिंगल इथून मिळेल. धावसंख्येमध्ये 1ची ऍडिशन होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 2. 5 चेंडू आणि 2 धावा.
5 चेंडू 2 धावा. प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद या राष्ट्रवादी चषकाला दिला आणि पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर आहे फक्त धावा 2. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आलेत. अजूनही 2 षटकामध्ये फलंदाजांकडे 12 चेंडू आहेत, म्हणजे किमान 25-30 आणि कुंदिवडे संघाने आधी 24 धावा डिफेन्स केलेले आहेत. पण त्यामुळे त्यांना माहिती आहे की इथून आपल्या संघासाठी जेवढा दावा आपण करू शकतो तेवढा दावा करण्याचा प्रयत्न ते करतील. धावा संख्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 आहे. सांडशी टीमने देखील अजय शिर्केच्या नंतर 2 गोलंदाजांवरती अटॅक आपण करू शकतो अशी स्ट्रॅटेजी. पहिलं षटक अजय शिर्केचं जरी जाऊ दिलं असलं तरी आता येणाऱ्या 2 गोलंदाजांवरती आक्रमण स्वीकारावं लागेल सांडशी टीमला. बॉलिंग मार्गवरती अमोल आलाय. समोर सौरभ आहे, आजच्या दिवसातील सर्वोत्तम फलंदाज, ज्याच्या नावावरती आज 50शी पार धावा आहेत. 2 मॅच मध्ये 50 पेक्षा जास्त धावा ज्याने केलेल्या आहेत. आणि धोत्रे गावाचे युवा उद्योजक, डॅशिंग नेतृत्व नितीन शेठ रसाळ यांचं आगमन या ठिकाणी होते. नितीन शेठ, आपला राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आणि आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. पहिलाच बॉल फटका भारी आहे सौरभचा. दुसरा धाव्यासाठी येईल का सौरभ? थांबवलंय भावेशला. 1 धाव, सिंगल मिळाली. धावा संख्या 3. गोलंदाजीसाठी अमोल. सांडशी टीम कडून आज गोलंदाजीने फलंदाजीने, कोंदिवडे टीम कडून आज फलंदाजीने गोलंदाजीने फिल्डिंगने अफलातून खेळ आज झाला. आणि आता विजयाची ट्रॉफी वासरेकोंडा परिसरात नक्की जाणार. दोन्ही संघ वासरेकोंडा विभागातील आहेत. भावेशच्या बॅट मधून वारा तिथे मारा आणि भावेश देशमुखने ठोकलाय अमोलला हा षटकार. बरोबर बॅट वरती चेंडू आला भावेश देशमुखच्या. गेल्या वर्षी कलोतेची नाईट 3 त्याने ठोकले होते. या वर्षी धोत्र्याची पहिली स्पर्धा 6 महिन्यानंतर आज भावेशने 2 षटकार ठोकलेत, म्हणजे अजून 1 षटकार बाकी आहे बरोबरीला. आणि अमोल या गोलंदाजाला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न सध्या भावेश कडून आहे, सौरभ कडून आहे, त्यावरती तो सक्सेसफुल ठरलाय. आणि स्कोर कार्ड वरती धावा संख्या पोहोचली 3, धावा 9. 2 बॉल 9. बघायचं आता पुन्हा एकदा अमोल. समोर येतो भावेश देशमुख. भावेशच्या बॅटमधून ऑन साइडला लॉंगर मध्ये खेळाडू तैनात आहे. पकडली कॅच आणि फलंदाज भावेश देशमुख एका षटकारानंतर वादळ थांबवलं आणि फलंदाज भावेश इथून बाद. कॅच स्वीकारलेली आहे. ट्रिपल के, मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख आहे सांडशी संघामध्ये, कुणाल कदम उर्फ सागर कदम उर्फ ट्रिपल के, 3 नावांनी प्रसिद्ध आहे. आणि त्याने कॅच स्वीकारली. भावेशने त्याचं काम केलं. 1 सिक्सर मारला, आउट झाला. आता नवीन बॅट्समन अनिकेत. 3 बॉल आणि धावा आहेत ते 9. नवीन फलंदाज अनिकेत. हाही चेंडू षटकार गेला असता, पण तिथे कुणाल कदम तैनात होता. मेचकरवाडीचे खेळाडू पोहोचलेले आहेत, त्यांचं अभिनंदन. यानंतर लगेचच आपण सेमीफायनलची मॅच खेळवणार आहोत आणि आजचा पहिला फायनल मध्ये जाणारा संघ देखील मिळणार आहे. सोमवारी फायनलची मॅच असेल याची नोंद घ्या. आज स्पर्धेचा 2रा दिवस आहे. काल मेचकरवाडी, आज कोंदिवडे किंवा सांडशी मधून 1 संघ क्वालिफाय होईल. अमोलच्या विरोधात अनिकेत. आव्हान स्वीकारायचं गोलंदाज अमोलचं. चेंडू अमोलचा. पंच आकाश रसाल यांचा व्हाईट बॉलचा इशारा. उत्तम कामगिरी आज आकाश रसाल यांनी ॲज अ अंपायरिंग म्हणून. खूप छान पंचांची भूमिका त्यांनी सांभाळली आणि त्यांच्या या अंपायरिंगचं आम्ही कौतुक करतो. आणि त्याचबरोबर युवा उद्योजक नितीन शेठ रसाल साहेब आले आणि त्यांनी लगेचच खूप छान व्यवस्था आपल्या सर्व कमिटीची. आणि इथून अमोलचा हा चेंडू मागे फिल्डिंग झाली. 1 रन मिळेल.
ह्या ओव्हर मध्ये टोटल 9 धावा दिल्यात त्या मात्र अमोलने. पहिल्या ओव्हर मध्ये 2 होत्या, 11 झाल्यात. 11 धावा, 4 बॉल 11. चार बॉल आणि 11 धावा. चांगली टोटल उभारतोय तो मात्र संघ कोंदिवडे. शॉट वारी आहे भरपूर उंच, गगनचुंबी षटकार. रडार मध्ये होता आणि रडार मध्ये आल्यानंतर त्याला सिक्सर मध्ये कन्वर्ट केलं सौरभने. अग्रेसिव्ह बॅटर, हार्ड हिटर. आज ज्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्या 3 मॅच मध्ये, तो मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये देखील आलाय. तो कोंदिवड्याचा सौरभ आता गोलंदाजावरती तुटून हल्ला करतोय. आणि टेक्नॉलॉजी गणेश रसाल, नवीन नवीन प्रयोग ते करत असतात. आणि वन्स अगेन वन मोर पॉवरफुल सिक्सर. आणखीन एक षटकार. नितीन शेठ रसाल युवा उद्योजकाकडून सर्वांसाठी कोल्ड्रिंकची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या मनापासून आभार. आणि गणेश रसाल 2 षटकारांनी सौरभ कोंदिवडे टीमचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23 धावा. 2 ओव्हर 23 धावा. खरं तर इंटरनेटचा खूप इश्यू असल्या कारणाने लाईव्ह टेलिकास्ट मध्ये प्रॉब्लेम येतोय. प्रेक्षकांनी याची नोंद घ्या की हवा जोराची आहे, त्या कारणास्तव इंटरनेट सातत्याने जात असल्यामुळे लाईव्ह टेलिकास्टला प्रॉब्लेम येतोय. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. हवेचा जोर भरपूर आहे. जुना चेंडू पाठवा गणेश शेठ, जुना चेंडू पाठवा. 2 ओव्हर मध्ये 23 धावा झालेल्या आहेत. अजिंक्य पवार जे लाईव्ह टेलिकास्ट खूप छान पद्धतीने कव्हर करतायत. खरं तर त्यांच्या चॅनलची क्वालिटी आणि क्लिअरिटी जबरदस्त आहे, पण इंटरनेट इश्यू असल्या कारणाने सातत्याने लाईव्ह टेलिकास्ट प्रॉब्लेम येतोय. केटीसी कडून खूप मेहनत प्रत्येक स्पर्धेमध्ये घेतली जाते. केटीसीचे कॅमेरामॅन आहेत, ऑपरेटर आहे, स्कोरर पण आहेत, अंपायर पण आहेत, कॉमेंटेटर पण आहेत. आणि या टुर्नामेंट मध्ये कदाचित ते सर्वच या स्पर्धेला लीड करत असताना प्रणय आलाय सांची टीम कडून. 2 ओव्हर 23 धावा. तुफानी हल्ला चढवला तो सौरभने. प्रणय चव्हाण इज ऑन बॉलिंग मार्क. फुल टॉस. हातातून चेंडू निसटला. विकेट हातात यायला हवी होती सांची टीमच्या. 1 धाव. अजय शिर्केची मेहनत व्यर्थ घालवली ती मात्र समोरच्या फिल्डरने. दोन्ही टीम वासरे खोंड्यात, म्हणजे एक ट्रॉफी वासरे खोंड्यामध्ये नक्की जाणार. सुधाकर भाऊ घारे रायगड जिल्हा अध्यक्ष, ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आणि भाऊंच्या परिसरात असणारे अर्थात वासरेकोंडा परिसरातील 2 गाव आणि 1 ट्रॉफी सुधाकर भाऊ घारे भाऊंच्या नावाने असणारी 1 ट्रॉफी नक्की एका टीमकडे जाणार. याचा आनंद सांशीकरांना पण आणि कोंदिवडेकरांना पण आहे. पण जिंकणार कोणतं गाव हे आता बघायचं. 2 ओव्हर 23 होत्या. 1 सिंगल आली. प्रणयच्या विरोधात सौरभ पाहणी करतोय. डॉट बॉल आलाय. पाहतोय बघा, हवेचा जोर इतका होता की जणू काय पाऊस हा धोत्रे गावामध्येच पडेल अशी चिन्ह आहेत.
प्रणय चव्हाण, समोर येतो सौरभ. परफेक्ट शॉट आहे, चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमा पार आहे. खतरनाक बॅटिंग आज सौरभने आपल्या बॅटने दाखवून दिलं की या वर्षीची सीझन त्याच्यासाठी खूप भारी असेल. चेंडू पाठवा, जुना चेंडू येईल. थांबा सौरभ तिथे. 8 चेंडू मध्ये 20 धावांवरती नॉट आउट आहे सौरभ आणि संघाची टोटल 3 बॉल मध्ये तिसऱ्या ओव्हरच्या धावा पोहोचल्या 30. 8 बॉल मध्ये 20 धावसंख्येवरती खेळतोय सौरभ. कोंदिवडे संघाची रन मशीन. 8 बॉल 20. पहिल्या मॅच मध्ये 39 होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये देखील काही धावा होत्या. भरपूर धावा झाल्यात सौरभच्या. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर सीमा पार. बॅक टू बॅक सिक्सर. सौरभ नावाचं वादळ सांची संघाच्या गोलंदाजावरती अटॅक आणि स्कोर पोहोचलाय 36. 36 धावा 4 बॉल मध्ये. पण सांची संघाच्या अजय शिर्केची बॅटिंग विसरून चालणार नाही, ज्यांनी धोत्रे संघाला 37चं टार्गेट असताना सामना जिंकून दिला होता. गणेश रसाल थोडेसे निराश आहेत. गणेश शेठ कांबरी थोडेसे व्यस्त आहेत आणि नितीन शेठ रसाल युवा उद्योजक धोत्रे गावचे सध्या ऍक्टिव्ह झालेत. आणि 4 बॉल मध्ये 2 सिक्सर. आणखीन एक लगातार तिसरा 3 in a row. कोंदिवडे संघाचा षटकारांचा पाऊस पाडणारा फलंदाज सौरभ. आज कोंदिवड्यासाठी खास दिवस, सौरभच्या बॅटिंग साठी खास दिवस. संघाची टोटल 42 धावा. काय अवस्था होती पहिल्या 6 बॉल मध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त 2 आणि 40 धावा 11 बॉल मध्ये झालेल्या आहेत. 32 धावा एकट्या सौरभच्या आहेत 42 मधल्या. फुल टॉस ऑन साइडला. चेंडूची उंची. कुणाल कदमने चेंडू अडवलाय. कुणाल कदमची फिल्डिंग. हातात येईल चेंडू, फेक होईल तोपर्यंत 3री धाव. व्हॉट अ रनिंग. आणि इनिंगचा खेळ संपलाय. 3 ओव्हर मध्ये धावा झाल्यात कोंदिवड्याच्या 45. एकट्या सौरभची धावसंख्या आहे ती 35. सौरभ साठी टाळ्या होऊन जाऊ द्या कोंदिवडा संघ. ग्रेट इनिंग, स्पेशल इनिंग. 11 चेंडू मध्ये त्याने षटकार ठोकले, 5 धावा ठोकल्या. नॉट